सन्मानपूर्वक खाते वाटप होईल आणि शिवसेनेला देखील सन्मानपूर्वकच खाते दिली जातील। उदयजी, तुम्ही सुद्धा यापूर्वी अनेक खाती भूषवलेली आहेत, मंत्रिपदाचा कारभार बघितलेला आहे, त्यामुळे तुमची वैयक्तिक इच्छा काय आहे? ज्या पद्धतीने खाते वाटप होतंय त्या बाबतीत समाधान आहे का? विशेषतः ऊर्जा खातं असेल किंवा गृहनिर्माण सारखं खातं असेल, सार्वजनिक बांधकाम सारखं खातं असेल, जे शिवसेनेने आतापर्यंत सक्षमपणे हाताळलेली खाती आहेत। नाही, यामध्ये खाती मागणी, डिपार्टमेंट मागणं हे काही चुकीचं नाही आहे, परंतु याच्यावर योग्य तो निर्णय तिन्ही नेते मंडळी बसून घेतील आणि योग्य तो सन्मानपूर्वक तोडगा निघून मंत्रिपद मिळतील याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे। साधारणतः कधीपर्यंत खाते वाटप होईल तुमच्या कानावर काय? 2 ते 3 दिवसामध्ये हे खाते वाटप होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल। शेवटचा प्रश्न, वारंवार एक चर्चा अशी होते आहे की एकनाथ शिंदे हे जिथे जिथे सार्वजनिक ठिकाणी विशेषतः शपथविधीच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांचा चेहरा हसरा नव्हता, जे एकनाथ शिंदे नेहमी दिसतात तसे दिसत नाहीयेत, नेमकं कारण काय? अजूनही तब्येत ठीक नाहीये त्यांची? नाही, मला असं वाटतं की आता मग त्यांना 24 तास चेहरा हसरा ठेवून सगळीकडे फिरावं लागेल। ते अजिबात नाराज नाही आहेत, उलट ते दिलदार आहेत, संवेदनशील आहेत। त्यांनी घेतलेली भूमिका आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि अशी संवेदनशील व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा आज उपमुख्यमंत्री म्हणून काम करते याचा अभिमान शिवसैनिक म्हणून आम्हाला।